मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर कदाचित तुम्ही उद्यापासून तुमचा नाश्ता बदलणार आहात. कारण जगभरात होणाऱ्या हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या वाढत्या घटनांमागे एका पदार्थाचा मोठा हात आहे आणि बहुसंख्य लोक आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करत असतात. आपल्याला वाटतं आपण हेल्दी खातोय, पण वास्तव कदाचित पूर्णपणे उलटं असू शकतं. तेव्हा मित्रांनो, तो पदार्थ कोणता, तो खाल्ल्यानं आपल्या शरीराचं कशा प्रकारे नुकसान होतं आणि त्याला आपल्या आहारातून वगळून त्याच्या जागी आपण काय खाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला निरोगी दीर्घायुष्य जीवन जगता येईल, ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जराही वेळ न घालवता व्हिडिओ लगेच सुरुवात करूया. आजच्या काळामध्ये हेल्दी ब्रेकफास्ट हा शब्द इतका सामान्य आहे की आपण त्यावरच प्रश्न विचारत नाही. पांढरा ब्रेड असो, ब्राऊन ब्रेड असो, मल्टीग्रीनचा शिक्का असलेली स्लाइस असो, टोस्ट, रस्क, कॉर्नफ्लेक्स, मसली किंवा रंगीबिरंगी चॉकलेट, सिरियल्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला आधुनिक, स्मार्ट आणि आरोग्यदायी निवड वाटतात. जाहिरातींमध्ये सकाळी उठलेली हसतमुख कुटुंब, दुधाच्या बाउलमध्ये पडणारे कुरकुरीत फ्लेक्स, बाजूला फळं आणि वर हाय फायबर, लो फॅट, रिच इन आयरन, हे दावे सगळे आपण पाहून आपल्याला खात्रीच पटते की आपण योग्य पर्याय निवडतोय. पण या चमकदार पॅकिंगच्या मागे एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. या पदार्थांमध्ये बहुतेक वेळा रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि फायबर अत्यल्प असतं. धान्यावरची बाहेरील पोषक आवरण काढून टाकल्यामुळे त्यांचं नैसर्गिक संतुलन बिघडलेलं असतं आणि जे उरतं ते पटकन पचणारं, रक्तात झपाट्यानं साखर वाढवणारा घटक असतो. आपण समजतो की आपण हलकं खातोय, पण प्रत्यक्षात आपण शरीराला एक वेगळ्याच दुष्ट चक्रात ढकलत असतो. जेव्हा आपण नाश्ता करतो तेव्हा हे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अतिशय वेगानं ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. फायबर नसल्यामुळं किंवा कमी असल्यामुळं साखरेचं शोषण हळूहळू न होता एकदम होतं आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढते. शरीराला ही वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्शुलिन तयार करावं लागतं. सुरुवातीला शरीर हे काम व्यवस्थित करतं, त्यामुळे आपल्याला काही त्रास जाणवत नाही. पण दिवसेंदिवस, महिन्यांगणिक आणि वर्षानुवर्ष अशाच प्रकारचं चक्र सुरू राहिलं तर पेशी इन्सुलिनच्या संकेतांकडे कमी प्रतिसाद देऊ लागतात आणि मित्रांनो, यालाच इन्शुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात. ही स्थिती म्हणजे मेटाबॉलिक बिघाडाची सुरुवात असते. बाहेरून आपलं वजन फारसं वाढलेलं नसू शकतं, रिपोर्ट नॉर्मल असू शकतात, पण आतून हार्मोन्सचं संतुलन ढासळायला लागलेलं असतं आणि हीच अवस्था पुढे जाऊन मधुमेह, लठ्ठपणा, फॅटी लिव्ह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांसाठी जमीन तयार करत असते. विशेषतः मुलांसाठी बनवलेल्या सिरियल्स तर अधिक धोकादायक ठरू शकतात. आकर्षक रंग, कार्टून कॅरेक्टर्स, चॉकलेट फ्लेवर आणि ब्रेन डेव्हलपमेंट, ग्रोथ, न्यूट्रियन्स, व्हिटॅमिन ॲडेड असे हे सगळे दावे पाहून पालकांना वाटतं की आपण आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम निवड करतोय. पण जर आपण त्या पॅकेटच्या मागील बाजूस दिलेला न्यूट्रिशन लेबल नीट वाचलं तर पहिल्याच काही घटकांमध्ये साखर, ग्लुकोज सिरप किंवा कॉर्न सिरप असतो. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण प्रचंड आणि फायबर अत्यल्प असतं. याचा अर्थ मुलांच्या लहान वयातच त्यांच्या शरीराला वारंवार साखरेच्या लाटा सहन कराव्या लागतात. लहान वयात तयार झालेली ही सवय पुढे जाऊन गोड पदार्थांची आवड वाढवते, वजन वाढवते आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढवते. म्हणजेच आपण नकळतपणे त्यांच्या भविष्यातील आरोग्यावर परिणाम करणारी बीज पेरत असतो. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया शांतपणे हळूहळू चालू असते. आपण स्वतःला फिट समजतो कारण आपण तुपकट पदार्थ खात नाही, तळलेला टाळतो, लो फॅट पर्याय निवडतो आणि लो फॅट असलं तरी हाय शुगर किंवा हाय रिफाइंड कार्ब असू शकतो हे आपण लक्षातच घेत नाही. रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींमध्ये सूज निर्माण होणे म्हणजेच इन्फ्लॅमेशन, सूक्ष्म पातळीवर दहा वाटणं आणि त्यावर फ्लॅक्स साचायला सुरुवात होणं, ही सगळी प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहते. एक दिवस अचानक छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा मग हार्ट अटॅक आणि मग आपल्याला वाटतं की हे अचानक घडलं. मित्रांनो, प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या चुकीच्या निवडीचा परिणाम असतं. म्हणूनच हेल्दी या शब्दावर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा आपण काय खातोय, त्यात किती फायबर आहे, किती साखर आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये काय करतं, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. छोटासा सजग बदल केला तर उद्याचा मोठा धोका टाळता येऊ शकतो. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की फळांचा रस म्हणजे शुद्ध आरोग्याचा ग्लास आहे. विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा मुलांना शाळेत पाठवताना एक ग्लास संत्र्याचा, मोसंबीचा किंवा सफरचंदाचा ज्यूस दिला की आपण चांगलं मोठं काम केलं.
अशी भावना मनात निर्माण होते. पण पूर्ण फळ आणि त्याचा रस यामध्ये मूलभूत आणि अतिशय महत्त्वाचा फरक असतो. जेव्हा आपण पूर्ण फळ खातो तेव्हा त्यातील नैसर्गिक फायबर साखरेचं शोषण नियंत्रित करत फायबर पचनाची गती कमी करतं. त्यामुळे फळातील साखर हळूहळू रक्तात मिसळते आणि रक्तातील ग्लुकोज अचानक वाढत नाही. शिवाय पूर्ण फळ खाल्ल्यानं पोट लवकर भरल्यासारखं वाटतं, चावण्याची प्रक्रिया होते आणि शरीराला समाधानाची जाणीव मिळते. पण जेव्हा आपण त्याच फळाचा रस काढतो तेव्हा जवळजवळ सगळं फायबर वेगळं केलं जातं आणि उरतो तो फक्त साखरयुक्त द्रव पदार्थ. हा रस पोटात गेल्यावर अत्यंत वेगानं रक्तात शोषला जातो. परिणामी रक्तातील साखर म्हणजे ब्लड शुगर झपाट्यानं वाढते. शरीराला ती नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुलिन तयार करावं लागतं आणि हे चक्र वारंवार घडू लागलं की मग मेटाबॉलिक बिघाडाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे ज्या गोष्टीला आपण आरोग्य समजतो तीच गोष्ट नकळत आपल्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करत असते. याहूनही महत्त्वाचं म्हणजे एका ग्लास ज्यूसमध्ये अनेक फळांची साखर एकत्रित असते. उदाहरणार्थ एक संत्र खाल्लं तर त्यातील साखर मर्यादित असते आणि फायबर सोबत संतुलित असते. पण एक ग्लास ज्यूस तयार करण्यासाठी कधी कधी 3-4 संत्री लागतात. म्हणजेच आपण एका डोजमध्ये 3 ते 4 फळांची साखर शरीरामध्ये पाठवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेही फायबर शिवाय. त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढतेच, पण त्यात असलेलं फ्रुक्टोज थेट लिव्हमध्ये जाऊन चरबीमध्ये रूपांतरित होऊ लागतं. कालांतरानं लिव्हमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया वाढते, ज्याला फॅटी लिव्ह असं म्हणतात. फॅटी लिव्ह ही फक्त लिव्हची समस्या नसून ती पुढे जाऊन इन्शुलिन रेजिस्टन्स, टाईप 2 डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका मोठा निर्माण करू शकते. पॅकेटबंद ज्यूस, फ्लेवर्ड मिल्क, बाटलीबंद लस्सी यामध्ये अतिरिक्त साखर मिसळलेली असते आणि फायबर जवळजवळ नसतंच. तरीही मित्रांनो, जाहिरातीमध्ये ते ताजेपणा, ताकद आणि पोषण यांचं प्रतीक म्हणून दाखवले जातात. पालक प्रेमानं मुलांना हे देतात कारण त्यांना वाटतं की ह्यामुळे विटॅमिन्स मिळतील. पण दीर्घकालीन परिणाम म्हणजे वाढत वजन, साखरेची सवय आणि भविष्यातील मेटाबॉलिक आजार यांचा विचार फार कमी वेळा केला जातो. म्हणूनच फळ खाणं आणि फळाचा रस पिणं यातला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा छोटासा निर्णय भविष्यातील आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. तेव्हा मित्रांनो, नाश्त्यात नेमकं काय खायचं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपल्या संपूर्ण दिवसाच्या ऊर्जा पातळीच्या, भुकेच्या लहरीचा आणि हार्मोन्सच्या संतुलनाचा मोठा प्रभाव पडत असतो. सर्वात पहिला आणि साधा नियम म्हणजे शक्यतो पॅकेज्ड तयार खायला मिळणारे म्हणजे रेडी टू ईट पदार्थ टाळावं. कारण पॅकेटमध्ये येणाऱ्या बहुतांश पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, लपलेली साखर आणि अत्यल्प फायबर असतं. तरी जर कधीतरी असे पदार्थ घ्यावेच लागले तर एक सोपा आणि प्रभावी फॉर्म्युला लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट भागीला फायबर हे गुणोत्तर 5 पेक्षा कमी असायला हवं. उदाहरणार्थ, एखाद्या पदार्थांमध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि फक्त 1 ग्रॅम फायबर असेल तर गुणोत्तर 20 येतं. म्हणजेच तो पदार्थ रक्तातील साखर झपाट्यानं वाढवू शकतो. पण जर 20 ग्रॅम कार्ब सोबत 5 ग्रॅम फायबर असेल तर हे गुणोत्तर 4 होतं, जे तुलनेनं सुरक्षित आहे. आणि हा छोटासा हिशोब तुम्हाला सर्वात निर्णय घेण्याची ताकद देतो. शेवटी आपल्या आरोग्याची जबाबदारी ही आपलीच आहे आणि सजग निवड हीच खरी किल्ली आहे. नाश्त्यासाठी शक्यतो प्रोटीनयुक्त, नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ निवडणं सर्वात फायदेशीर ठरतं. अंडी, उकडलेली बुर्जी किंवा ऑमलेट हे उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट अत्यल्प असतं. पनीर, बुर्जी, मूगडाळीचे पदार्थ, बेसन, शिला, शेंगदाणे घातलेले पोहे, दह्यासोबत सुकामेवा किंवा चिया सीड्स हे सर्व पर्याय शरीराला संतुलित पोषण देतात. अशा प्रकारच्या नाश्त्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते, यामुळे इन्शुलिन्सची अचानक वाढ होत नाही. पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि मध्ये भूक लागत नाही. गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरचं ताजं अन्न हेच खरं सुपरफूड आहे. त्यासाठी महागड्या पॅकेजिंगची गरज नसते. मित्रांनो, ते स्वस्त असतं, सुरक्षित असतं आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक गरजांशी सुसंगत असतं. आज केलेला छोटासा बदल कदाचित लगेच मोठा फरक दाखवणार नाही, पण पुढील 10 ते 20 वर्षांनंतर तुमचं ब्लड शुगर रिपोर्ट, वजन आणि तुमचं हृदय आरोग्य यावर खोल त्याचा परिणाम दिसेल. म्हणून प्रत्येक सकाळी घेतलेला निर्णय हा भविष्यातील आरोग्याचा पाया घालत असतो. हार्ट अटॅक बाबत आपल्याला वाटतं की तो अचानक येतो, पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षापासून तयार होत असलेलं वादळ असतं. हार्ट अटॅक हा एखाद्या अपघातासारखा क्षणात घडणारा प्रकार नाही, तो शरीरात हळूहळू गुपचूप चालू असलेल्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो. आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे पाण्याच्या पाईपसारख्या समजा
सुरुवातीला त्या स्वच्छ, मोकळ्या आणि लवचिक असतात, पण जर त्या पाईपच्या आतील भिंतीवर हळूहळू चिकट थर साचायला लागला तर पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागतो. सुरुवातीला फरक जाणवत नाही कारण अडथळा लहान असतो, पण वर्षानुवर्ष हा थर वाढत गेला तर एक दिवस तो इतका जाड होतो की प्रवाह जवळजवळ बंद होतो. शरीरात हा चिकट थर म्हणजे फ्लॅक जो चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. सुरुवातीला कोणतंही लक्षण नसतात, ना वेदना ना त्रास, त्यामुळे माणूस निर्धास्त असतो. पण एखाद्या दिवशी या प्लॅकवर रक्ताची गुठळी तयार झाली आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला तर त्या क्षणी हार्ट अटॅक येतो. जर हीच प्रक्रिया मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये घडली तर स्ट्रोक येतो. त्यामुळे अचानक दिसणाऱ्या या घटनेमागे अनेक वर्षांची शांत अदृश्य तयारी चालू असते. आता प्रश्न उभा राहतो की ही प्लॅक तयार होण्याची प्रक्रिया सुरू कशामुळे होते. अनेकांना वाटतं की यामागे फक्त कोलेस्ट्रॉल जबाबदार आहे, विशेषतः LDL कोलेस्ट्रॉल. पण हे चित्र इतकं सोपं नाही आहे, कारण निरोगी, गुळगुळीत आणि लवचिक रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर कोलेस्ट्रॉल सहज चिकटत नाही. आधी त्या भिंतींना सूज येते, सूक्ष्म पातळीवर दाह निर्माण होतो आणि मग त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल आणि इतर घटक जमा होऊ लागतात. म्हणजेच कोलेस्ट्रॉल हा एक घटक असला तरी तो एकटाच गुन्हेगार नाहीये. खरा प्रश्न आहे की रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये ही सूज निर्माण का होते. याचं मोठं आणि दुर्लक्षित कारण म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स. जेव्हा आपण वारंवार जास्त प्रमाणात साखर, गोड पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा रक्तातील साखर पटकन वाढते. ती नियंत्रित करण्यासाठी शरीर वारंवार मोठ्या प्रमाणात इन्शुलिन तयार करतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चालतं, पण वर्षानुवर्ष हा ताण वाढत गेला की पेशी इन्शुलिनच्या संकेताकडे कमी प्रतिसाद देऊ लागतात आणि हीच अवस्था म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स आणि इथूनच मेटाबॉलिक बिघाडाची सुरुवात होते. इन्शुलिन रेजिस्टन्स हा शरीरात चालू असलेला शांत गोंधळ आहे जो बाहेरून लगेच दिसत नाही. यामुळे पोटाभोवती चरबी साठू लागते, लिव्हरमध्ये चरबी जमा होते, रक्तातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरात सूज निर्माण होते. ही सूज म्हणजे ब्लॅक तयार होण्यासाठी तयार झालेली सुपीक जमीन. जिथं दाह आहे तिथं कोलेस्ट्रॉल आणि इतर कण जाऊन चिकटतात आणि हळूहळू थर तयार करतात. म्हणजेच हार्ट अटॅकला हा केवळ कोलेस्ट्रॉलचा परिणाम नसून चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या दीर्घकालिक मेटाबॉलिक असंतुलनाचा परिपाक असतो. आपण रोज काय खातो, रक्तातील साखर किती वेळा वाढवतो आणि शरीराला किती वेळा इन्शुलिनच्या लाटांचा सामना करावा लागतो, यावर पुढील दशकातील आपल्या हृदयाचं आरोग्य ठरत असतो. त्यामुळे हार्ट अटॅक टाळायचं असेल तर फक्त रिपोर्टमधील कोलेस्ट्रॉलकडे न पाहता संपूर्ण मेटाबॉलिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मधुमेह हे अचानक येणारे आजार नाही, तर ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींचा परिणाम असतात. सकाळचा नाश्ता, पॅकेटवर लिहिलेल्या हेल्दी शब्दांवर ठेवलेला आंधळा विश्वास, फळांऐवजी ज्यूस निवडणं आणि वारंवार वाढणारी रक्तातील साखर, या सगळ्या गोष्टी शांतपणे आपल्या शरीरामध्ये बदल घडवत असतात. बाहेरून आपण व्यवस्थित दिसत असतो, काम करत असतो, आयुष्य सुरळीत चाललेलं असतं, पण आतमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म सूज, इन्शुलिन रेजिस्टन्स आणि मेटाबॉलिक असंतुलन वाढत असतं. म्हणूनच आजपासून एक गोष्ट ठरवा, हेल्दी ह्या शब्दावर विश्वास ठेवण्याऐवजी माहितीवर विश्वास ठेवा. लेबल वाचा, कार्बोहायड्रेट आणि फायबरचं गुणोत्तर तपासा, शक्यतो नैसर्गिक आणि घरचं अन्न निवडा, कारण तुमचं हृदय दररोज शांतपणे तुमच्यासाठी काम करते. त्याला परतफेड म्हणून योग्य इंधन देणं ही आपली जबाबदारी आहे. छोटासा सजग बदल हाच केला तर पुढील 10 ते 20 वर्षांनंतर तुमचं हृदय तुमचा आभार मानेल. आरोग्य बिट्स हे आपल्या YouTube चॅनलचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाहीये, तर जागरूक करणं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच विज्ञान आधारित सोप्या आणि स्पष्ट माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, औषधापेक्षा शक्तिशाली सवयी असतात. योग्य सवयी लावा, शरीराचा ऐका आणि निरोगी दीर्घायुष्य आयुष्याकडे आत्मविश्वासानं पाऊल टाका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह.